प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांना माझा सलाम. प्रियांनो, आज आपण हे बघणार आहोत की आपण कोण आहोत, कसे आहोत आपण, याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. होशेयाचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, आपल्या बंधूस अम्मी म्हणजे माझे लोक व आपल्या भगिनीस रुहामा म्हणजे दया पावलेली म्हणा. प्रियांनो, आपण रोज रात्री झोपतो आणि सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम आपण देवाचे आभार मानतो, कारण देवाने आपल्यावर दया केलेली असते. आपण रोजच कितीतरी वेळा देवाच्या दयेविषयी देवाने दया केली असे म्हणतो. आपणाला देवाच्या कृपेची, दयेची प्रति क्षणी गरज आहे. त्याशिवाय आम्ही जगूच शकणार नाही. आम्ही या क्षणी जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत, ही देखील देवाची दयाच आहे. आम्ही पापी असताना त्याने आम्हावर दया केली व त्यामुळे आम्ही या जगात सर्व सुखसोयी, आनंद उपभोगत आहोत. ही देखील देवाची आमच्यावर दयाच आहे. एक क्षण विचार करा, जर आम्हावर देवाने दया केली नसती तर आम्ही आज कोठे असतो? पापाच्या दलदलीतून देवाने दयेचा हात देऊन आम्हाला बाहेर काढलेला आहे. त्याच्या पवित्र रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध केलेले आहोत. आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत, म्हणून आम्ही सर्वच जण रुहामा आहोत, म्हणजेच देवाची दया पावलेले आहोत. जुन्या करारात पहा, देवाने सारेवर दया केली, हगारेवर देखील दया केली, हन्नाबाईवर देखील देवाने दया केली, योसेफावर दया केली, रूथवर आणि नामीवर देखील दया केली. आज प्रत्येकाने आपापल्या जीवनाकडे पाहावं अशी माझी इच्छा आहे. देवाने आम्हावर जी दया केली तिची आठवण करावी, त्याचं स्मरण करावं आणि देवाला मान, महिमा आणि गौरव द्यावं. ईश्वराच्या दयेचा थांगही आम्हाला लागू शकत नाही. जेवढे वर्णन करावे तेवढे कमीच वाटते. देव किती ममताळू, कनवाळू, दयाळू आहो हे आम्हाला समजण्याच्या पलीकडचं आहे. परमेश्वराचा क्रोध थोडा वेळ राहतो, पण त्याची दया ही नेहमीसाठी पिढ्याने पिढ्या असते. प्रभू, तू दयेचा, करुणेचा सागर आहे. एक गीत असं सांगतं, तू प्यार का सागर है, सागर दया का तू है, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. प्रियांनो, प्रभूच्या दयेची आठवण करा, स्तुती करा, कारण आम्ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही रुहामा आहोत, म्हणजेच देवाची दया पावलेले आम्ही त्याचे लेकरं आहोत. प्रभू, तुला सर्व मान, महिमा आणि गौरव देते, कारण तू आम्हाला प्रभू देवा रुहामा असं करून ठेवलेलं आहेस. थँक्यू जीजस, थँक्यू.